बातमी आहे पिंपरीमधली। पिंपरीमध्ये आज भर बाजारामध्ये गोळीबार झाला। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यापाऱ्यावरती हा गोळीबार केला। यामध्ये व्यापारी जखमी झाल्याची माहिती मिळते। हेल्मेट घालून आलेल्या आरोपीनं भावेश कंकरानी या 20 वर्षांच्या व्यापारी तरुणावरती गोळीबार केला आणि तो पळून जात असतानाचा सीसीटीव्ही फुटेजही आता या तपासाच्या दरम्यान हाती लागलाय। यामध्ये आरोपी हा भावेश काकरानी यांच्या दुकानाच्या समोर थांबलेला दिसतो आहे। भावेश काकरानी यांच्या गळ्यामधील सोनसाखळी हिसकावल्याच्या नंतर आरोपी तरुण आपल्या दुचाकीवरून पळून जात असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरीच्या पोलिसांनी सध्या 10 पोलीस पथकं तयार केलेली आहेत। आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न करत आहेत। एक व्यक्ती मोटरसायकलवरती आलेला होता आणि त्यांनी ही फायरिंग केल्याचं समजतं। याच्यातले जे जखमी आहेत भावेश, तर त्यांना एकदा खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। त्यांच्याशी त्यांचं सर्व सविस्तर स्टेटमेंट घेतल्यानंतर हा गुन्हा का घडला किंवा याच्यामध्ये काही त्यांच्या परिचित लोक आहेत किंवा याचा हेतू काय याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते। प्राथमिक माहितीमध्ये तशी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे। त्या अनुषंगाने आपण आपल्या 10 टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत, क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मिळून। त्याच्यामध्ये आरोपीचा लवकरच शोध लागेल याची आम्हाला